नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजची तारीख आहे 16 जुलै। नेहमीप्रमाणे आपण वेळेत निघलो आणि आज आपण ओला, उबेर आणि रॅपिडो या दोन ॲप मधनं काम केले। तर व्यवस्थितपणे काम झाले आणि ब्लॉग मध्ये बघा एक नॉर्मल दिवस कसा असतो आणि कशा प्रकारे काम करून टार्गेट पूर्ण केलं पाहिजे या ब्लॉग मध्ये नक्की समजेल। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 4:55। आपण आहे घराच्या इथं आणि इथनं आता आपण निघूया आणि बघूया आपली सुरुवात इथनं कोण करते। सकाळचे 4:55 लवकर उठले आपण। तर आपल्याला फर्स्ट राईड रॅपिडो कडनं भेटली वल्लभनगर पासून आदित्य बिर्लाचा जो ब्रिज आहे अलीकडचा, तिथनं राईड मारायचं होतं 1 किलोमीटरवर। तर 7 आणि 2 9 9.5 किलोमीटरचे आपल्याला 161 रुपये भेटलेत। तर सकाळचे वाजलेत 5:27। याच्या आधी एक राईड पडत होती उबेर कडनं मोशीची। मोशीला आपण तिकडे जात नाही, सकाळ सकाळ मॉर्निंगला रिटर्नची राईड भेटत नाही। सो आता इथनं माझ्या हिशोबाने आदित्य बिर्ला रोडला जर आपण गेलो, पुढे आट्याचे वाकड होते, तर तिथनं आपल्याला राईड भेटून जाईल। तर थोडंसं जावं लागेल 2-3 किलोमीटर पुढं, पण हरकत नाही। दिवसाची सुरुवात आपली रॅपिडो कडनं झाली आहे। तर बघूया आता इथनं आपल्याला नेक्स्ट राईड कोण देते। वाकडवरनं आपण तिथनं आपण कस्टमरला सोडलं आणि आदित्य बिर्लाच्या रोडनी सरळ येत होतो वाकड साईडला, फिंजवडीला फेज 1 ला अटॅच जो होतो रस्ता त्या रोडला। आणि तिथनं आपल्याला एक एअरपोर्टची राईड पडली 500 मीटरवरनं। आपण ऍक्सेप्ट केली आणि वळून गेलो तर ती कॅन्सल झाली आणि पुढच्या मिनिटाला तीच राईड परत पडली आपल्याला। आपण एक्झॅक्ट लोकेशनला होतो, तर आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला कॉल केलाय, आलोय आपण बिल्डिंग पाशी। परत एकदा कॉल करतो म्हणजे लवकर येतील। आपलं वेटिंग टाइम झाले सुरू। आता इथनं आपण एअरपोर्ट जाणार आहे। आपण जवळपास 5 ते 6 किलोमीटर एमटी फिरलोय, पण ठीक आहे, सकाळी तिकडे गेले म्हणलं मला माहित होतं तसं होणार आहे, पण फर्स्ट राईड होती सो मी कॅन्सल नाही केली। तर 161 आणि ही आता 297 दाखवले, 250 तरी आपल्याला भेटतील। तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागते। आपण आलो एअरपोर्टला, कस्टमरला सोडले, ऑनलाईन पेमेंट होतं, 288 रुपये आपल्याला भेटलेत। आणि आता इथनं आपण बाहेरच पडत होतो। एक एरवडण्याची आलती, पण तिकडे आपण जात नाही, तर ती काय आपण घेतली नाही। दुसरी राईड परत आपल्याला हिंजवडी फेज 3 दाखवलं 307 रुपये, आपण एक्सेप्ट केले। ठीक आहे, हरकत नाही। फेज 3 म्हटलं थोडंसं फेअर कमी आहे माझ्या हिशोबाने, पण ठीक आहे, हरकत नाही। इथनं मोकळं फिरण्यापेक्षा आपला, आणि कॅब पण भरपूर अशा 130 का 140 कॅब होत्या, पण आपल्याला पटकन भेटून गेली। सो आपण एक्सेप्ट केला आणि आलोय आपण आता एरो मॉल मध्ये। आता 2nd फ्लोअरला आहे, 3rd आणि 4th। तर आपण आता 4th फ्लोअरला जाणार, तिथनं परत 2nd 3rd आणि नंतर परत 2nd ला येणार आणि मग नंतर परत कस्टमरला पिक करायचं आणि मग आउट करायचं इथनं। तर आपण एअरपोर्टला होतो, कस्टमरला सोडलं, ऑनलाईन पेमेंट होतं 288 रुपये, 300 दाखवलं होतं, 288 आपल्याला भेटलेत। आणि तिथनं लगेचच आपल्याला हिंजवडीची राईड भेटली। तर तिथं पण आपण ड्रॉप केली मेगा पोलीसची फेज 3। तर त्यांचं पण पेमेंट ऑनलाईन होतं। तर 588 रुपये उबेरच्या 2 राईड आणि एक राईड झाली रॅपिडोची 161 रुपये। तर टोटल होती 749 रुपये आणि गाडी चालली 77 किलोमीटर। टाइम झालाय 7:31। आता इथं माझ्या लेफ्ट साईडला थोडंसं नाश्त्याचे वगैरे स्पॉट आहे, तर तिथं जाऊन मी नाश्ता करून घेतो आणि तिथनं फेज 1च्या साईडला, फेज 2च्या साईडला निघतो आणि बघूया कोण आपल्याला राईड देते। आता इथनं उबेरकडनं आपल्याला परत राईड पडली इथनं रेल्वे स्टेशनची, पण किलोमीटर जास्त दाखवलं होतं, 40 किलोमीटर दाखवले मला 40। त्यासाठी मी कस्टमरला कॉल केला, तर त्यामध्ये असं आहे की विमाननगरचा एक स्टॉप आहे, विमाननगरला जाऊन स्टेशनला जायचे। तर 10 रुपये प्रमाणे आपल्याला रेट दाखवतोय। 40 किलोमीटरचे 408 रुपये दाखवले, म्हणजे 400 रुपये आपल्याला भेटणार आहेत। तर ठीक आहे। हिंजवडीतनं आपल्याला उबेरकडनं जी राईड भेटली होती, जिथं आपल्याला फेअर जास्त दाखवलं ते, तर विमाननगरला एक ड्रॉप केला त्यांचा आणि तिकडनं स्टेशनला आपण एक ड्रॉप केला, म्हणजे काहीतरी सामान घ्यायचं होतं PG वरनं आणि स्टेशनला सोडलं। तर टोटल त्या राईडला आपल्याला टाइम लागला 1 तास 39 मिनिटं, 1.25 तास जवळपास त्या राईडला लागले, 1 तास 39। आणि गर्दी होती रोडला बरंच। कस्टमरचं बिल झालं त्या राईडला 599 रुपये, 600 रुपये आपल्याला दिले, 409 रुपये, 190 रुपये उबेरवाल्यांनी कमिशन घेतले। आणि तिथनं आपण जसं स्टेशनला सोडलं, रॅपिडो कडनं आपल्याला राईड भेटली पिंपरी सौदागर म्हणून आलं,
पण पिंपळे सौदागर नव्हतं, ते नेहरू नगर होतं. वल्लभनगर पासून आपली सुरुवात वल्लभनगर पासूनच झाली होती इथनं पुढनं, आणि आता पण आपण वल्लभनगरला झालो. रॅपिडोकडनंच झाली सुरुवात आणि तिथनंच आपण परत आलोय. आता सीएनजी कमी आहे आणि नाश्ता पण केलेला नाहीये. जवळपास 10:30 वाजून 20 मिनिटं झालेत. तर 4 गाड्या सीएनजी आहे. काल पूर्ण नील झाला होता सीएनजी, तर 4 गाड्या आहेत. तसं मी काम करू शकतोय, पण जर इथनं राईड पडली तर, आता डिव्हाइस तर ऑन केलेले आहेत, राईड काय पडलेली नाहीये. तर हळूहळू आपण भोसरीचा जो लांडेवाडीचा सीएनजी पंप आहे यामधल्या रोडने जाऊ आपण. जर राईड एखादी व्यवस्थित दिसली आपल्याला तर आपण राईड एक्सेप्ट करू, नाहीतर मग आपण तिथं नाश्ता करू आणि गॅस पण भरून घेऊ. 10:30 वाजलेत. तर अर्निंग आपलं 996, समजा ते 1000 जर पकडलं आणि 420, 1416 रुपयाचं आपलं अर्निंग झालेलं आहे. टाइम झालाय 10:21. गाडी चालली 134. तरी आपण जे एक्स्ट्रा किलोमीटर होते आजचे ते कव्हर केलेत बऱ्यापैकी. तर ठीक आहे, एकदा इथं डिव्हाइस सगळे ऑन करतो. उबेर फक्त रॅपिडो चालू आहे आणि ओला आणि उबेर एकदा सुरू करतो. समजा पडली व्यवस्थित राईड तर बघूया. दगडूशेठची राईड भेटली आपल्याला ही रॅपिडो कडनं. याच्या आधी पण भेटली, ती कॅन्सल झाली एकाच मिनिटामध्ये. किलोमीटर काहीतरी जास्त दाखवत होतो रूट, आणि 1-2-3 मिनिटांनी तिथं आपण बघत होतो की कुठं जायचं. तर लक्षात होतं की गाडीमध्ये आपल्याला खायला एक हे घेतलं होतं, आपण पेर घेतलं होतं काल, तर ते खाल्लं. नाश्ता म्हणलं करू नंतर, पण राईड पडली दगडूशेठची. आलोय कस्टमरच्या लोकेशनला. तर ठीक आहे, आता इथनं दगडूशेठला केल्यावर आणि तिकडनं एक रिटर्न ट्रिप केलं का आपलं टार्गेट पूर्ण होते. तर पूर्ण तर नाही होत, पण थोडा आसपास पोहोचतोय आपण. तर ठीक आहे, कस्टमरला कॉल केला, येतो बोललेत. 1400च्या आसपास आपलं काम झालंय. 250 रुपये या राईडचे भेटतील, 1660. आणि तिकडनं आणखीन एक राईड आपल्या घरच्या साईडची भेटली पाहिजे. आणि गॅस पण 3 गाड्या आहे, बघू त्याच्यावरच आपण चालू. तर बघूया किती वेळ लागतो आपला टार्गेट पूर्ण करायला. आलो आपण दगडूशेठला, कस्टमरला सोडले. 245 रुपये कस्टमरचं बिल झाले. आता इथनं आपण आता वळून बघूया आता इथनं आपल्याला राईड कोण देते, कारण इथं वेट करायला जागा नसतीच, सगळं पॅक असतं. रॅपिडो कडनं आता भेटेल का नाही भेटेल माहित नाही. तर ठीक आहे, हा आता एबीसी चौक, अप्पा बळवंत चौक. आम्ही कॉलेजला असताना यायचो इथं पुस्तकं वगैरे घ्यायला, शनिवार वाड्याची तिथं. तर इथं सगळी पुस्तकं म्हणजे सेकंड हँड वगैरे पण भेटतात, नवीन पण भेटतात. सगळे तुमचे एज्युकेशनल पर्पजचे सगळे जी पण ऍक्सेसरीज वगैरे काय पण झालं इथं सगळं भेटून जातील. पुस्तकांसाठी खास सेकंड हँड नवीन कसली पण पुस्तकं असू द्या, आप्पा वळवंत चौकामध्ये भेटणार तुम्हाला. तर आता इथनं आपण राईट मारू शनिवार वाड्यापासून आणि बघूया आपण इथं कुठं जातोय. थांबडा जोगेश्वरी मंदिर. तर ठीक आहे, बघूया आता इथनं कुठं जातोय. तर आता आपण आपली टोटल केली तर उबेरचं झाले 996 रुपये आणि रॅपिडोचं झाले 665 रुपये. तर टोटल जर केली तर 1661 रुपये आपला अर्निंग झालेलं आहे. टाइम झालाय 11:25 आणि गाडी चालली 151 किलोमीटर. तर ठीक आहे, आता इथनं आपण बघूया कुठे जातोय. रॅपिडो वगैरे चालूच आहे सगळे, राईड तर काही पडली नाही कुठली. तर बघूया आता राईड कुठं पडतो. आलोय आपण इथं स्टेशनच्या इथं, रेल्वे स्टेशन. 6 ते 10 कॅब आहेत. तर बघूया आता आपल्याला घरच्या साईडची राईड भेटायला किती वेळ लागतोय. तर मागे तिथं आपण उभं होतो, तिथं आरटीओ वाले आले, कधी येत नाही, पण आज आले. तिथले सगळे रिक्षा वगैरे काढले. तर ठीक आहे, आपण थोडंसं पुढं आलोय आणि बघूया आता इथनं आपल्याला कोण येते. उबेर चालू केलंय, रॅपिडो पण आहे आणि ओला पण चालू केलेलं आहे. तर बघूया आता इथं आपल्याला घरी कोण येते. ती पुढचं हॉटेल दिसतंय का हिरवं तुम्हाला कॉर्नरला, तिथं फ्लॅग हे दिसते पोल. तर तिथला आपल्याला राईड भेटली होती, लेमन ट्री. तर ठीक आहे, बघूया आपल्याला आता किती वेळ. रॅपिडो कडनं राईड भेटली आपल्याला पिंपळे गुरवची. चाललोय कस्टमरला पिक करायला. आता याच्या आधीची एक राईड उबेर कडनं होती, 5 मिनिटं होऊन गेले तरी कस्टमर आलं नाही, शेवटी ती कॅन्सल करावी लागली. तर आता ही बघूया, ही पण बहुतेक तोच व्यक्ती आहे. आता मला ही राईड कन्फर्म केलंय, मी बघतो आधी, नंतर मग अपडेट करतो. स्टेशन पासून आपल्याला जी राईड भेटली ती कॅन्सल करून आपण दुसरी राईड घेतली.
पिंपळे गुरव म्हणून आलं होतं, पण पिंपळे गुरव नव्हतं, ऍक्च्युअली ते नवी सांगवीच्या इथं होतं. आणि कस्टमरला सोडलं आता आपण नवी सांगवीला, आणि कस्टमरचं बिल झालं 179. तर ठीक आहे, आपलं टोटल झाले 1840 रुपये दोघांचे, ओला आणि उबेर आणि रॅपिडोचं मिळून. तर इथं आपण थांबतोय. CNG कधी पण एक गाडीवर येईल. 168 गाडी चालली आहे आणि टाइम झालाय 12:46. आपण आहोत सांगवीमध्ये. आता इथनं आपण भोसरी साईडला, आपल्या घराच्या साईडला निघू सरळ, आणि भेटूया आपण डायरेक्ट उद्या.